Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावकडची. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कोबीची भाजी साध्या पद्धतीची ती कशी करतात ती दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 बटाटे आणि मिरच्या आणि अर्थात आपला कोबी इथे मी थोडासा चिरून घेतला आहे, हा पहा. आणि मी थोडेसे मटार घेतलेत, मटार थोडेसे टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता हा कोबी आहे, हा मी आता चिरून घेतो आणि मग तो मी धुवून घेणार आहे. कोबीची साधी सिंपल भाजी पटकन होणारी अशी. पण रेग्युलर कोबीची भाजी चिरतो भाजीला तशीच चिरायची. मी याच्यात कांदा घेत नाही आहे, कारण मला कांदा कोबीमध्ये आवडत नाही. म्हणून तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कोबीमध्ये कांदा घेऊ शकता. तर कार्यामध्ये वगैरे कोबीच्या भाजीमध्ये चणा डाळ वगैरे टाकतात, तशी तुम्ही टाकलीत तरी चालेल भिजवून. मी ही साधी सिंपल करत आहे. अचानक मला सुचली कोबीची भाजी करायची, म्हणून मी ती आता तुम्हाला दाखवत आहे करताना. रेसिपी आज तुमच्यापर्यंत आणली. म्हटलं तुम्हाला दाखवावी कोबीची भाजी. हो ना ग वहिनी? मी साधी सिंपल दाखवणार आहे कोबीची भाजी. ही पहा, अशी चिरून घ्यायची आपल्याला. आपण भेटू थोड्या वेळाने. आता मी मिरची चिरून घेतो बारीक, आणि ह्या 4-5-7-8 काड्या मी लसणीच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी. आणि आपली रेग्युलर जी फोडणी असते ती करायची, हळद जिरं राई टाकून. मी आता इथे बारीक मिरच्या चिरून घेतो. साधारण मी 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत.
बस होईल ना एवढं. काय हां मी धुवून घेते. तवळीने कोबी चिरलेली आहे ती धुवून घेणार आहे आणि मग आपण फोडणीला टाकू. ही पहा इथे मी बारीक मिरच्या चिरून घेतल्यात आणि लसूण ठेचून घेणार आहे मी. तर मंडळी आपलं तेल तापलेलं आहे. आता मी त्यामध्ये जिरं राई टाकतो आणि लसूण आणि मिरची आहे ती टाकणार आहे. चांगलं तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये काय मी हळद टाकतो. झाकण नको लावत बसू. थोडंसं परतून घेऊ. आता आपण कोबी टाकू त्याच्यामध्ये धुतलेली. ते का ते धावलं जरा. आपण आता हे ढवळून घेऊ. चांगली ढवळून घेतले. आता आपण थोडंसं झाकण ठेवू. पाणी टाकू का थोडंसं. कोबीला पाणी सुटेल ना. नको टाकू. आता मी त्याला झाकण ठेवतो. ती काढलेली कोबी टाकायची मग झाकण ठेव. ही उरलेली कोबी आहे ती पण मी टाकत आहे ह्याच्यात. आणि तो झाकण बसलं तर बरं. कुठलं झाकण ठेवायचं होतं. ही पहा हे मी झाकण ठेवलं. आपण भेटूया थोड्या वेळाने. आता मी झाकण काढतो हे आणि आपण बघूया कितपत झाली आपली भाजी ते. जराशी थोडी खाली लागली कारण आमच्या चुलीचा जाळ जरा जास्त झाला. आता मी हे ढवळत आहे. भाजी आपली थोडीशी चुलीच्या ह्याच्यात होत नाही फटकन. ते लागते थोडी वीस झाली. आता मी तसंच ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. नाहीतर मग मध्ये बोलणार काळी कशी दिसते. हो हे पहा इथे मी चवीनुसार 1 चमचा मीठ घेतलंय अंदाजे. हा कारण मिठामध्ये सुद्धा फरक असतो. एवढं नको है ना. अंदाजे मी 1.5 चमचा मीठ घेतलाय. छोटा चमचा. परत मी भाजी ढवळून घेतो. आपण आता ही भाजी 5 मिनिटं अशीच ठेवून देऊ. बटाटा आपला शिजलेला आहे. मीठ टाकलंय म्हणून आपण 5 मिनिटं ही भाजी आता ठेवून देऊया. तर मंडळी आजची रेसिपी आपली तयार आहे. कोबीची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.